नमस्कार, मी मोहिनी जाधव लोकतंत्र या वाहिनीवर तुमचं मनापासून स्वागत करते। आता आपण लाईव्ह आलेलो आहोत। लाईव्ह येण्यामागचा उद्देश वा विषय काय आहे आपण तो जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मी आता आहे बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा एकमेव असा जो रहदारीचा जो मार्ग आहे, पर्याय आहे, त्या आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण आहे आणि बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा आहे। आणि या उड्डाणपुलावर आता मी आहे। बदलापुरातील अनेक लोकप्रतिनिधी किंवा पालिका प्रशासनाला किंवा इतर प्रशासनाला कधीही बदलापूरकरांची वाहतुकीची समस्या सोडवण्याची कधीच गरज भासलेली नाही किंवा त्या संबंधित पालिका प्रशासन असू देत किंवा इतर लोकप्रतिनिधी असू देत, इतकी वर्ष उदासीनच बघायला मिळतात। त्यामुळे बदलापुरातील हा एकमेव असा उड्डाणपूल आहे ज्याची आता सध्या आपण या उड्डाणपुलावर आहोत। या ठिकाणी आपण बघतोय त्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला दोन्ही टोकाला जो गॅप पडलेला आहे त्या गॅप वरती ही रेलिंग जी आहे ती लावण्यात आलेली आहे, लोखंडी रेलिंग। ही खऱ्या अर्थाने रेलिंग लावण्याचं कारण हेच आहे की कुठल्याही प्रकारचा अपघात या ठिकाणी घडू नये। मात्र ज्या ठेकेदाराला हे काम दिलेलं आहे त्या ठेकेदाराच्या कामाची दखल जी आहे ती कशा प्रकारची आहे ती आपण बघणार आहोत। या ठिकाणी जी ठेकेदाराने हे जे काम केलेलं आहे ते अतिशय निकृष्ट आणि अर्धवट स्थितीत केलेलं आहे। आता आपण बघतोय ही जी रेलिंग आहे ती इथपर्यंत लावण्यात आलेली आहे। साधारण हा जो पट्टा आहे 100 ते 150 मीटरचा पट्टा आहे, त्या पट्ट्यात ही रेलिंग लावण्यात आलेली आहे। मात्र हा जो पुढचा आपण सलग पट्टा बघतोय त्यामध्ये मोठा गॅप आहे आणि त्या ठिकाणाहून जर वाहनं या ठिकाणाहून जाणार असतील, टू व्हीलर असू देत किंवा 4 चाकी गाड्यांची एका बाजूची चाकं या ठिकाणी अडकून मोठा अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती आहे। अशा प्रकारची आपण ह्या ठिकाणी ती स्थिती बघतोय या सगळ्या उड्डाणपुलाची। या ठिकाणी हा जो गॅप आहे तो वाढतोय, मोठा होतोय आणि ह्या संबंधित ठेकेदाराला ज्या ठेकेदाराला याचं काम दिलेलं आहे त्या ठेकेदाराचं काम आपण बघतोय। अशा असंख्य ठेकेदार बदलापूर शहरात आहेत त्यांना पालिका प्रशासनाने कामं दिलेली आहेत। म्हटलं त्यांच्या कामाचा दर्जा जो आहे तो अतिशय निकृष्ट आहे आणि त्याचा फटका कुठेतरी सामान्य बदलापूरकरांना बसताना दिसतोय। गेली साधारण 1 महिनाभर तरी आम्ही ही स्थिती या उड्डाणपुलाची आम्ही स्वतः बघतोय। सामान्य बदलापूरकरांना याचा किती त्रास होत असेल याची कल्पना आपण करू शकतो। या ठिकाणी पालिका प्रशासनानं आपण आता बघतोय की पावसाळा सुरू आहे, या उड्डाणपुलावरती मोठमोठे खड्डे देखील पडलेले आहेत। या खड्ड्यातूनच या वाहन चालकांना कुठेतरी जीव मुठीत घेऊन वाहतूक करावी लागते आणि त्याचा मोठा फटका जो आहे या ठिकाणी बसतो। या ठिकाणी शालेय विद्यार्थी त्यांच्या बसेस, शालेय विद्यार्थ्यांच्या बसेस, इतर जी वाहनं आहेत खासगी वाहनं, त्याचबरोबर रुग्णवाहिका या देखील या ठिकाणाहून जात असतात। मात्र एखादा मोठा अपघात या ठिकाणी घडण्याची शक्यता आहे। अशा प्रकारची शक्यता असताना पालिका प्रशासन या अशा संबंधित ठेकेदारांकडून काम करून घेत असताना त्या कामाचा दर्जा आणि ते काम वेळेत पूर्ण व्हावं यासाठी कुठल्याही प्रकारचं नियंत्रण त्यांच्यावरती का करत नाहीत किंवा त्यांच्या कामावरती त्यांचं नियंत्रण का नसतं हा मोठा प्रश्न या ठिकाणी आपल्याला निर्माण होतोय। आता आपण बघतोय या उड्डाणपुलावरती ही जी रहदारी आहे, कारण हे एकमेव असं उड्डाणपूल आहे, आपण बघतोय आणि या उड्डाणपुलावरती रोजची ही वाहतूक वर्दळ असते। कुठेतरी या उड्डाणपुलाला पर्यायी एक उड्डाणपूल असायला हवा होता। या इतक्या वर्षात उड्डाणपूल होणं गरजेचं होतं। मात्र पुन्हा एकदा इथल्या लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि पालिका प्रशासनाची देखील उदासीनता यामुळे आजपर्यंत बदलापूरकरांना वाहतुकीतून कुठेतरी पर्यायी मार्ग किंवा त्यावर कुठेतरी त्या समस्येवर तोडगा अजूनही कोणी काढलेला नाही। या ठिकाणी बदलापूर शहरात आपण ऐकतोय कागदावर अनेक उड्डाणपूल जे आहेत ते कागदावर तयार झालेले आहेत। अनेक ठिकाणी मंजुरी मिळाल्याचं सांगितलं जातं, त्यासाठी पत्रकार परिषदा घेतल्या जातात आणि त्याचं श्रेय देखील घेतलं जातं। पण प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर हे उड्डाणपूल किंवा पर्यायी मार्ग हा बदलापूरकरांना अद्याप तरी उपलब्ध झालेला नाहीये। त्यामुळे हा जो एकमेव असा उड्डाणपूल आहे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल, त्यावर जी वाहतूक आता पाऊस आहे त्याच्यामुळे ही वर्दळ जरी कमी असली तरी सकाळ संध्याकाळ आणि शाळेच्या बसेस जेव्हा या ठिकाणाहून जात असतात मोठा या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे। शहरामध्ये वाहनांची संख्या वाढलेली आहे, मात्र रस्ते जे आहेत ते अरुंद झालेले आहेत। कारण रस्त्याच्या दुसरीकडे बघतोय अनधिकृत फेरीवाले आहेत, रिक्षाच्या रांगा आहेत, त्याच्यामुळे आहे तो रस्ता वाहन चालकांना वापरता येत नाहीये आणि हा अरुंद झालेल्या रस्त्यातून
या रस्त्याच्या कडेला असलेल्या या फटीतून, या गॅप मधून कोणताही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। ही सगळी परिस्थिती, या सगळ्या समस्या लोकतंत्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत। तुमच्या परिसरातील अशा कोणत्या जर समस्या असतील, छोट्यातल्या छोट्या समस्या असतील, ज्या तुम्हाला लोकतंत्राच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचवायच्या आहेत, तर त्या तुम्ही आम्हाला नक्कीच कळवू शकता। आणि त्यासाठी आम्ही आमचा संपर्क क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे, जो आहे 9175857586। या क्रमांकावर तुम्ही फोन करून आम्हाला नक्कीच तुमच्या ज्या काही समस्या आहेत, तुमचे जे प्रश्न आहेत, तुम्ही आमच्यापर्यंत मांडू शकता। आम्ही त्या संदर्भात त्या ठिकाणी येऊन ती बातमी प्रसारित करून प्रशासनापर्यंत तुमच्या समस्यांची दखल घ्यायला भाग पाडू आणि त्या संदर्भातला पाठपुरावा देखील करू। या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।